नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकावरती दुसरी अत्यंत महत्त्वाची फवारणी कोणती करावी, जेणेकरून शेतकरी बांधवांनो आपल्या कापूस पिकावरती असणारे रस शोषण करणारे जे काही कीड आहे, उदाहरणार्थ मावा असेल, थ्रिप्स असेल, हिरवा तुडतुडा असेल, पांढरी माशी असेल, तर याचा दीर्घकालीन नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं पाहिजे। जवळपास 25 दिवस आपल्या कापूस पिकावरती कोणत्याही प्रकारचे रस शोषण करणारे कीड हे आले नाही पाहिजे। सोबतच शेतकरी बांधवांनो भरपूर फांद्या आपल्या कापूस पिकाला लागल्या पाहिजे, भरपूर फुटवे त्या ठिकाणी लागले पाहिजे, हिरवागार आपला कापूस त्या ठिकाणी झाला पाहिजे, मररोग त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकावरती आला नाही पाहिजे। या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तर चला शेतकरी मित्रांनो, आपण बघूयात की आता आपल्या कापूस पिकामध्ये कोणत्या प्रकारचं कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर जवळपास 25 दिवस आपल्या कापूस पिकावरती कोणत्याही प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे। आता शेतकरी बांधवांनो, आपण पहिल्या फवारणीमध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांना सांगितलं होतं की ओलालाचा त्या ठिकाणी तुम्ही वापर करा, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी ओलाला या कीटकनाशकाचा वापर केलेला असेल तर अशांसाठी मी एक वेगळं कीटकनाशक त्या ठिकाणी सांगणार आहे। तर अशा शेतकरी बांधवांनो कोणत्या प्रकारचा कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो आपण त्या ठिकाणी इंडोफिलचं जे काही सॅपर आहे की यामध्ये आपल्याला त्यांनी डायनाटोफिरॉन प्लस ॲसिपेट हे दोन घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात। अत्यंत प्रभावशाली हे कीटकनाशक आहे। जर याची फवारणी आपण जर केली तर जवळपास 25 दिवस कोणत्याही प्रकारचा अटॅक आपल्या कापूस पिकावरती येत नाही। शेतकरी बांधवांनो, याचं वापरण्याचं जे काही प्रमाण आहे साधारणतः 15 लिटरच्या पंपासाठी 25 ग्रॅम घेऊन तुम्ही त्याची फवारणी करू शकता। आता ज्या शेतकरी बांधवांनी ओलालाचा वापर केलेला नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी कोणत्या प्रकारचं कीटकनाशक फवारलं पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो यामध्ये आपण आपाचे UPLचं या कीटकनाशकाचा वापर करू शकतो। यामध्ये आपण जर बघितलं तर फेप्रोनिल प्लस फ्लोनिकामेड अशा प्रकारचे दोन घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात। अत्यंत जबरदस्त आहे, अत्यंत प्रभावशाली आहे। याची सुद्धा आपण जर फवारणी केली तर साधारणतः 25 दिवसापर्यंत कसल्याही प्रकारचा रोग आपल्या कापूस पिकावरती येत नाही, अगदी फ्रेश आपली कापूस त्या ठिकाणी असते। शेतकरी बांधवांनो, याचं वापरण्याचं जे काही प्रमाण आहे साधारणतः 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही जवळपास 15 ते 20 ग्रॅम घेऊन तुम्ही त्याची फवारणी ही करू शकतात। किंवा शेतकरी बांधवांनो ज्यांनी ओलाला वापरलं नसेल त्यांनी ओलाला जरी सेपरेट वापरलं तरी काही अडचण नाहीये। तुम्ही ओलालाचं जे काही प्रमाण आहे ते साधारणतः 15 लिटरच्या पंपासाठी 8 ग्रॅम घेऊन तुम्ही त्याची फवारणी ही करू शकता। शेतकरी बांधवांनो, हे जर तुमच्या कीटकनाशक रस शोषण करणारे किड्यांचा बंदोबस्त झाला, संध्याकाळपर्यंत 9-8 सकाळी जाऊन पाहाल तर कपाशी अगदी फ्रेश। शेतकरी बांधवांनो, आता आपल्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त ब्रँचेस, जास्तीत जास्त फुटवे म्हणजे जास्तीत जास्त फांद्या आपल्याला निघालेल्या त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या पाहिजे अगदी काही दिवसामध्ये। तर यासाठी कोणत्या प्रकारचं औषध आपण फवारलं पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो यासाठी आपण एक विद्राव्य खत त्या ठिकाणी वापरलं पाहिजे, ज्यामध्ये आपण 1261 या विद्राव्य खताचा वापर करू शकतो। 15 लिटरच्या पंपासाठी साधारणतः जवळपास 80 ते 100 ग्रॅम घेऊन त्याची फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे। यामुळे काय होणार आहे की शेतकरी म्हणजे यामधला जो काही स्फुरद आहे यामुळे जास्तीत जास्त फुटवे, जास्तीत जास्त ब्रँचेस त्या ठिकाणी आपल्याला निघालेले पाहायला मिळणार आहे। आणि निश्चितच जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये फुटवे, जेवढे जास्त प्रमाणामध्ये ब्रँचेस आपल्या कापूस पिकाला लागलेले दिसतील तेवढे जास्त प्रमाणामध्ये फुले, पात्या आणि बोंडांची संख्या सुद्धा जास्त वाढेल आणि याचा परिणाम असा होईल शेतकरी बांधवांनो की आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, आता जो काही कापूस त्या ठिकाणी कदाचित पिवळा पडलेला असेल, एकंदरीत ग्रोथ चांगली व्हावी, जास्तीत पातळ जास्तीत त्या ठिकाणी फुलं लागावेत, यासाठी एक टॉनिक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे विद्राव्य खतासोबत। तर यामध्ये कोणत्या प्रकारचं टॉनिक आपण वापरू शकतो, तर शेतकरी बांधवांनो आपण यामध्ये इसाबियन या टॉनिकचा वापर करू शकतो। जवळपास 15 लिटरच्या पंपासाठी 40 ते 50 मिली। शेतकरी बांधवांनो, या टॉनिकचा जर आपण वापर जर केला तर थांबलेली वाढ जी काही आहे तर ती वाढ त्या ठिकाणी जोमदार होईल। त्या ठिकाणी आपला कापूस जर पिवळा पडलेला असेल तर पिवळा सुद्धा पडणार नाही, हिरवागार त्या ठिकाणी कापूस होईल आणि निश्चितच शेतकरी बांधवांनो पात्यांची संख्या सुद्धा जास्त प्रमाणामध्ये आपल्या कापूस पिकाला लागलेली त्या ठिकाणी दिसणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला त्या ठिकाणी हिसाबियन नाही मिळालं तर तुम्ही बायोटा एक्स या सुद्धा टॉनिकचा त्या ठिकाणी वापर हा करू शकतात। किंवा मग शेतकरी बांधवांनो टाटा बहार सुद्धा तुम्ही घेऊ शकतात, परंतु टाटा बहारला अजून वेळ आहे। टाटा बहारचा वापर आपण नंतर तिसऱ्या फवारणीमध्ये करू। आता सध्या आपण त्या ठिकाणी एकतर इसाबियन घ्या किंवा मग शेतकरी बांधव त्या ठिकाणी बायोटा एक्स घ्या, दोन्हीपैकी कोणतं एक घ्या, प्रमाण सेमच असणार आहे 40 ते 50 मिली। आता शेतकरी बांधवांनो, आकस्मिक मर आपल्या कापूस पिकामध्ये त्या ठिकाणी आला नाही पाहिजे यासाठी एक उत्तम प्रकारचं बुरशीनाशक आपल्याला घेणं गरजेचं आहे। आता पहिल्या फवारणीमध्ये आपण त्या ठिकाणी साप
हे बुरशीनाशक सांगितलं होतं मँकोझेब कार्बनडाझाईम, परंतु या फवारणीमध्ये दुसऱ्या फवारणीमध्ये मी तुम्हाला 3 पर्याय त्या ठिकाणी देणार आहे. पहिला पर्याय शेतकरी बांधवांनो 22 दुसरा पर्याय अँट्राकॉल आणि तिसरा पर्याय शेतकरी रोको. या तिन्हीपैकी कोणतंही एक बुरशीनाशक घेऊन तुम्हाला त्याची फवारणी करून घ्यायची आहे. 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्रॅम घेऊन त्याचा फवारा तुम्हाला करून घ्यायचा आहे. शेतकरी बांधवांनो, यामुळे कोणत्याही प्रकारचा मर आपल्या कापूस पिकामध्ये येणार नाहीये. चांगल्या प्रकारची जे काही बुरशीनाशक आहे आपण ते पुढं पाते आणि जास्त बोंड लागल्यानंतर त्याचा वापर करणार आहोत. त्यामुळे हलक्यातले हलकं जे काही बुरशीनाशक आहे त्याचाच आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जी काही दुसरी फवारणी आहे ती दुसरी फवारणी साधारणतः 35 ते 40 दिवसाची तुमचं कापूस पीक झाल्यानंतर करून घ्यायचं आहे, जेणेकरून चांगल्यातल्या चांगल्या प्रकारची कापूस तुमचा त्या ठिकाणी झालेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.